न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेसंदर्भातली मोठी बातमी आहे। बँकेमध्ये अनियमितता प्रकरणामध्ये एक अपडेट आली आहे। बँकेच्या माजी महाव्यवस्थापकानं 122 कोटींचा अपहार केल्याची माहिती कळतेय। आरोपी हितेश मेहता विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आता या प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे। माजी महाव्यवस्थापकानं बँकेची तिजोरी लंपास केल्याची घटना समोर आलेली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अनियमितता प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। आरबीआयने कारवाई जी केली असेल ती आरबीआयच्या किंवा नियमांच्या कायद्यांच्या चौकटीत केली आहे। आरबीआयच्या या कारवाईमुळे अजून लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत याच दृष्टीने ही कारवाई केली आहे। मला वाटतं या विषयामध्ये केंद्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री हे चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षितच राहतील आणि त्यांना त्यांचे पैसे मिळतील या पद्धतीच्या कार्यपद्धतीचा निर्णय करतील। आपण त्याबद्दल निश्चित राहिलं पाहिजे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। मनोज, एक मोठी माहिती समोर येते। बँकेमध्ये जी काही अनियमितता होती आणि त्या संदर्भात महाव्यवस्थापकाचं नाव पुढे ते 122 कोटींचा अपहार त्याने केल्याची माहिती कळतेय। काय नेमकी या संदर्भातले आणखी तपशील येतात? अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्यामध्ये अनियमितता होत असल्याची तक्रारी आरबीआयकडे गेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आरबीआयने ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी, तपास लावण्यासाठी जे व्यवहार आहेत त्याच्यावर पूर्णतः बंदी घातली होती, मनाई केली होती। कोणालाही पैसे काढू दिले जात नव्हते, त्याचबरोबर टाकूसुद्धा दिले जात नव्हते। ही माहिती काल सर्वत्र पसरल्यानंतर अनेक ग्राहक जे आहेत ते बँकेच्या विविध शाखांसमोर गर्दी करत असल्याचं पाहायला मिळते आहे। कारण त्यांनी जे डिपॉझिट ठेवलं होतं ते डिपॉझिट काढण्यासाठी म्हणून ते सगळे या बँकेच्या बाहेर होते आणि त्याच अनुषंगाने आता दादर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। हितेश मेहता जे माजी महाव्यवस्थापक आहेत, लेखा अधिकारी आहेत, त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत। तर ही 122 कोटी रुपयाची रक्कम असल्यामुळे याचा तपास आता जो आहे तो EOW मुंबई आर्थिक गुन्हे शाखा जी आहे पोलिसांची त्यांच्याकडे देण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच या संदर्भात जी तक्रार देण्यात आलेली आहे, या बँकेचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी शिशिर कुमार घोष हे आहेत, यांनी ही तक्रार दिली आहे। गेल्या काही महिन्यापासून ही अनियमितता होती। जे माजी महाव्यवस्थापक होते त्यांनी दादरची प्रभादेवी शाखा आणि गोरेगाव या दोन शाखेमध्ये हा अशा प्रकारचा अपहार केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ही तक्रार दाखल झालेली आहे। आता या तक्रारीनंतर आरोपींना केव्हा अटक करण्यात येईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। खरं, शेकडो ठेवीदार आहेत आणि सध्या त्यांच्या मनामध्ये भीती आहे, आपल्या ठेवी बुडू नयेत असं त्यांचं म्हणणं आहे। अर्थातच यावर आता आरबीआय काय नेमके उपाययोजना करते हेही बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद मनोज, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।